कधी कधी आयुष्यात सगळ्यात जास्त दुखवणारी गोष्ट शत्रू करत नाही, तर आपल्याच जवळची व्यक्ती करते. ज्याच्यावरती आपण विश्वास ठेवला, ज्याच्या समोर आपलं मन मोकळं केलं, त्याच्यासोबत हसलो, रडलो, त्याच व्यक्तीच्या तोंडून अपमानाचे शब्द ऐकावे लागतात. त्या क्षणी शब्दांपेक्षा जास्त वेदना मनात उठतात. कारण अपमान फक्त शब्दाने होत नाही, तो अपेक्षामुळे होतो. आपण म्हणतो ना, दुसरा कोणी असता तर चाललं असतं, पण हाच माणूस का? आणि हेच तर खरं दुखणं आहे. जवळचा माणूस तुमच्या कमकुवत जागा ओळखतो, तुमची भीती जाणतो, आणि जेव्हा तोच माणूस तिथेच वार करतो, तेव्हा माणूस आतून हादरतो. पण आज हा व्हिडिओ पाहिल्यानंतर एक गोष्ट नक्की बदलेल, ती म्हणजे तुमची प्रतिक्रिया. नंबर 1, अपमान म्हणजे नेहमीच द्वेष नसतो, कधी कधी तो हतबलपणा पण असतो. अपमान हा प्रत्येक वेळी समोरच्याच्या द्वेषातूनच येतो असं नाही. अनेकदा तो त्याच्या आतल्या हतबलपणामुळे, असमाधानातून आणि न बोलता येणाऱ्या भावनेतून बाहेर पडतो. काही लोकांना स्वतःचा राग शब्दात मांडता येत नाही, भीती मान्य करता येत नाही, किंवा स्वतःमध्ये असलेल्या असूया स्वीकारता येत नाही. त्यामुळे ते सरळ संवाद न करता टोचून बोलण्याचा मार्ग निवडतात. हे शब्द तुमच्यावरती बाणासारखे येतात, पण त्याचा उमग तुमच्यात नसून त्याच्या आतल्या गोंधळात असतो. ही गोष्ट जेव्हा तुमच्या लक्षात येते, तेव्हा तुम्ही त्या अपमानाला वैयक्तिक न घेता त्यामागचं कारण ओळखू लागता आणि मनाला आवश्यक जखम करून घेणं आपोआप थांबवता. नंबर 2, जवळची व्यक्ती अपमान करते कारण तिला वाटतं हा सहन करेल. हे कटू सत्य आहे की अनेकदा जवळची व्यक्ती आपल्याला अपमान करते कारण तिला खात्री असते की हा काही बोलणार नाही, हा सगळं सहन करेल. आपण ज्या लोकांवरती जास्त प्रेम करतो, ज्यांना वारंवार माफ करतो, त्यांच्या समोरच आपण स्वतःच्या मर्यादा ढिल्या करतो आणि तेच लोक नकळत त्या मर्यादा ओलांडू लागतात. अपमान इथे द्वेषातून नाही तर सवयीतून होतो, कारण त्यांना कधी थांबवलंच जात नाही. पण ज्या क्षणी तुम्ही शांतपणे, ठामपणे स्वतःची सीमा आखता, जिथे इथपर्यंत ठीक, पुढे नाही असं दाखवता, त्या क्षणापासून लोकांच्या वागणुकीचा सूर बदलतो. मर्यादा म्हणजे नातं तोडणं नाही, तर त्या नात्याला आदराची चौकट देणं असतं. नंबर 3, अपमानाचा आवाज मोठा असतो, पण तुमचं मौन जास्त प्रभावी असतं. अपमानाचा आवाज नेहमीच मोठा आणि बोचरा असतो, पण त्यापेक्षा तुमचं मौन खूप जास्त प्रभावी असतं. कारण लगेच प्रत्युत्तर दिलं तर वादाला खतपाणी मिळतं आणि समोरच्यालाही हवी असलेली प्रतिक्रिया मिळते. अनेकदा लोक अपमान करतातच यासाठी की समोरचा भडकावा, दुखवावा, उत्तर द्यावं आणि तिथेच ते स्वतःला महत्वाचं समजतात. पण जेव्हा तुम्ही शांत राहता, शब्द न वापरता परिस्थिती थांबवता, तेव्हा समोरचा गोंधळतो, अस्वस्थ होतो, कारण त्याची चाल उलटी पडते. हे मौन कमजोरीचं नसून आत्मसंयमाचं आणि मानसिक ताकदीचं लक्षण आहे. कारण प्रतिक्रिया न देणं हेच कधी कधी सगळ्यात मोठं उत्तर ठरतं. नंबर 4, लगेच प्रतिक्रिया देऊ नका. अपमान झाल्यावरती शांत राहणं खूप कठीण वाटतं, कारण त्या क्षणी मनात उसळणाऱ्या भावना लगेच शब्दात बाहेर पडाव्यात असं वाटतं. पण सत्य असं आहे की रागाच्या भरात दिलेली प्रतिक्रिया ही तुमच्या वेदनेतून येते, तुमच्या शहाणपणातून नाही. जवळची व्यक्ती तुमची नाडी ओळखूनच टोचून बोलते, कारण तिला माहीत असतं की तुम्ही लगेच प्रतिक्रिया द्याल आणि तिथेच ती जिंकते. अशा वेळी जर तुम्ही शांत राहिलात, थोडा वेळ स्वतःला सावरलं, तर समोरच्याचा उद्देशच फसतो. हे मौन कमजोरीचं नाही, तर आतून मजबूत असलेलं लक्षण आहे. कारण स्वतःच्या भावना आवडणं, योग्य वेळी वाट पाहणं आणि नंतर शहाणपणाने निर्णय घेणं, हीच खरी ताकद असते. नंबर 5, कधी कधी समोरच्याला माफी देणं हे समोरच्याला मोठं करणं नसतं, तर स्वतःचं ओझं कमी करणं असतं. कारण राग, द्वेष आणि कटुता मनात साठवत राहिले तर त्याचा भार तुम्हालाच वाहावा लागतो. माफी म्हणजे घडलेली गोष्ट विसरणं
किंवा चुकीला योग्य ठरवणं नाही, तर त्या घटनेला मनावरती राज्य करू न देणं आहे. जेव्हा तुम्ही माफ करता तेव्हा समोरची व्यक्ती बदलेलच असं नाही, पण तुमचं मन नक्कीच हलकं होतं आणि तुम्ही पुढे चालण्यासाठी मोकळे होता. मात्र माफी सोबतच धडा लक्षात ठेवणं तितकंच महत्वाचं आहे, कारण तुम्ही तीच जखम होऊ नये यासाठी शहाणपणाने मर्यादा ठरवणं हीच खरी आत्मकाळजी आहे. नंबर 6. शेवटी एक सत्य उरतं. स्वतःचा विकास हेच प्रत्येक अपमानाचं, प्रत्येक कमी लेखण्याचं अंतिम उत्तर आहे. कारण लोक शब्दांनी, टोमण्यांनी आणि टीकेने क्षणभर जिंकतात, पण तुम्ही शांतपणे पुढे जात राहिलात तर तुमची प्रगतीच तुमच्यासाठी बोलेल. कोणालाही काही सिद्ध करत बसण्यापेक्षा स्वतःवरती काम करणं, स्वतःला मजबूत बनवणं आणि आयुष्यात मोठं ध्येय उभं करणं हेच खरं उत्तर ठरतं. जेव्हा तुमचं आयुष्य अर्थपूर्ण, भरलेलं आणि उंच होत जातं, तेव्हा ज्यांनी तुम्हाला दुखावलं, कमी लेखलं, त्यांना तिथे आपोआपच जागा उरत नाही. कारण मोठ्या आयुष्यात लहान विचार टिकत नाहीत. मंडळी, जर आज जवळच्या व्यक्तीने तुम्हाला अपमानित केलं असेल तर एक गोष्ट ठामपणे लक्षात ठेवा. तुमची किंमत कोणाच्या शब्दावर, वागणुकीवर किंवा मतांवरती ठरत नाही. तुमची शांतता, तुमचा संयम आणि तुम्ही ज्या दिशेने चालत आहात ती वाटचाल हेच तुमचं खरं उत्तर आहे. आजच मनाशी ठरवा की मी स्वतःचा अपमान सहन करणार नाही, रागाच्या भरात निर्णय घेणार नाही, कोणालाही काही सिद्ध करत बसणार नाही आणि स्वतःवरती विश्वास कधीही सोडणार नाही. कारण जो माणूस स्वतःची किंमत ओळखतो त्याला जगात कोणीही तोडू शकत नाही. धन्यवाद.